नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळीव इतिहास. आजचा आपला विषय आहे 200 कोटीचं पुस्तक. त्यात लिहिलंय काय, कधीच आहे, हा सर्व विषय अगदी थोड्या वेळात आपण जाणून घेण्याकरता पाहत राहा गाळीव इतिहास. जे नवीन आपल्या चॅनलवर आले असतील त्यांनी एकदा सर्व व्हिडिओ पाठीमागचे बघा. छान व्हिडिओ येत असतात. त्यामुळं नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही पोस्ट आवडल्यानंतर शेअर करा, लाईक करा, आपल्या सूचना मांडा. त्याच्यानुसार आपल्याला माहित आहे की आज पुस्तक दिन आहे. पुस्तकाचे अनेक प्रकार असतात, अनेक अशा प्रकारचे त्याचे माहिती असते. तर 200 कोटीचं पुस्तक जगामध्ये आहे. सॉरी, हे वाचल्यानंतर आपल्याला निश्चितच आश्चर्य वाटायला लागेल. तर या पुस्तकाचा ज्यावेळेस इतिहास जाणून घ्यायचा असेल तर त्यावेळेला 1994 साली जे मायक्रोसॉफ्टचे जे काही प्रमुख असतील बिल गेट्स यांनी एक पुस्तक विकत घेतलं होतं. त्याची किंमत $30.8 दशलक्ष, म्हणजेच त्या कालखंडामध्ये $200 होती. आता कदाचित त्याची किंमत दुप्पट झालेली आहे. तर हे पुस्तक नेमकं म्हणजे आज 500 ते 1000 कोटीचं पुस्तक नेमकं आहे काय, नेमकं याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, किंवा यांनी किंमत याला एवढी का दिली असेल, तर याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर प्रथमतः या पुस्तकाचं नाव आपण घेऊया. कोडेक्स लिसेस्टर याचं नाव आहे. कोडेक्स लिसेस्टर. आता हे कोडेक्स लिसेस्टर जे पुस्तक असेल तर हे पुस्तक म्हणण्यापेक्षा ही खरं तर एक 72 पानाची वही आहे. 72 पानं आहे त्याच्यामध्ये. एका माणसानं लिहून ठेवलेली ही वही आहे. मग ही वही कुणी लिहून ठेवली, हे पुस्तक कोणी लिहून ठेवलं, तर त्यांचं नाव आहे लिओनार्दो दा विंची. इटालीमध्ये त्यांचा 1452 जन्म झाला, म्हणजे 15व्या शतकातलं हे पुस्तक आहे. तर हे लिओनार्दो दा विंची कोण आहेत, तर एक कलाकार आहेत, शास्त्रज्ञ आहेत, अभियंता आहेत, संशोधक आहेत. आणि याचं सर्वात ओळख जर ह्या माणसाची द्यायची असेल तर आपण कित्येक वर्ष झाले जे पाहतो मोनालिसाचं जे स्मित हास्य असणाऱ्या एका स्त्रीचं काल्पनिक जे चित्र असेल तर हे चित्र याच असणाऱ्या लिओनार्दोनी 1503च्या आसपास काढलेलं आहे. तर असा असणारा हा लिओनार्दो दा विंची जे असतील, त्यांचा विंची या शहरामध्ये इटालीतल्या जन्म झाला म्हणून त्यांना विंची आडनाव आहे. तर ते कलाही आहे त्यांच्याकडं, विज्ञानामध्ये ते आहेत, शरीरशास्त्रज्ञ आहेत, स्थापत्य आहेत आणि खगोलशास्त्रज्ञ आहेत. मी सर्व वर्णन त्यांचं केलं आणि म्हणून त्याला युनिव्हर्सल मॅन म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. तर या 72 जी पानं असतील तशी त्यांची 13,000 पानं ते वेगवेगळ्या प्रकारची आहेत. सैन्यामध्ये ते काम करतायत आणि त्यांना जे काही लिखाण असेल प्रत्येक गोष्टीचं लिहून ठेवायची त्यांची पद्धत होती. 15व्या शतकात आपण जातोय तर 15व्या शतकामध्ये लिहून द्यायची जी पद्धत होती त्यांना, तर त्यावेळेला ते चित्र बाजूला काढायचे आणि त्याचं विश्लेषण करायचे. ते लेफ्ट हँड राईट डाव्या हाताने लिहित आहेत. तर त्यांची जी काही कल्पनाचित्र आपण जर पाहिली असतील त्यांनी अशा प्रकारचं वर्णन केलंय. म्हणजे आपण पाहू शकता की जो 14व्या शतकामध्ये त्यांनी केलेले वर्णन, त्यांनी केलेल्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना किंवा कल्पना काय आहेत नेमक्या, तर ती संकल्पित चित्र किंवा कल्पनाचित्र त्यांनी काढलेले आहेत. तर त्याच्यामध्ये रणगाडा काढलाय त्यांनी, हेलिकॉप्टर काढलेला आहे, उडणारी तबकडी काढलेली आहे, किंवा त्यानंतर असणारं नदी जे काय असेल, नदीचा प्रवाह कसा असतो, कालवे कसे असतात, त्यानंतर असणार भूगर्भ असेल किंवा वनस्पती असेल, प्राण्यांचे असणारे अवयव असतील, म्हणजे त्यामध्ये घोडे आले असतील, अस्वल असेल, गाय, बेडूक, पक्षी, म्हणजे याच्यामध्ये बाकीचं म्हणजे सोडा, परंतु महत्वाचं त्यावेळेला रणगाडा अस्तित्वात होता ना, त्यावेळेला हेलिकॉप्टर किंवा विमानासारखं. तर ही जी काय असेल कल्पना यांनी 15व्या शतकामध्ये त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या कल्पकतेच्या जोरावर आणलेली आहे. आणि एवढ्यावर न थांबता त्यांनी अगदी डायग्राम काढलेत, म्हणजे त्याची लांबी, रुंदी, हे कसं उडतो त्याचं विज्ञान त्याच्यामध्ये घातलेलं आहे. शास्त्रशुद्धपणे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळं या असणाऱ्या लिओनार्दो दा विंची जे होतं तर त्यांनी ही जी 72 पानं त्या ठिकाणी लिहिली. तर त्या 72 पानांचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर ते पुस्तक पुन्हा एकाकडून दुसऱ्याकडं, म्हणजे त्यांची नोंद वही ज्याला आपण म्हणता येईल, तर तिसऱ्याकडे गेली. आणि त्यानंतर 1994 साली या असणाऱ्या बिल गेट्स यांनी हे पुस्तक आता म्हणजे किंवा वही असेल 72 पानाची विकत घेतली. आज अमेझॉनवर त्याच्या अनेक प्रती आपल्याला भाषांतरित पाहायला मिळतात. मात्र या पुस्तकाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय असेल, तर ते वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे की हे पुस्तक म्हणजे त्यांची 13,000 पानं आहेत लिहिलेली लिओनार्दो, मात्र त्या 13,000 पानं हे सरळ लिहिलेत. जर कोणाला लिहायचं असेल व्यवस्थितपणे पत्र तर ते सरळ लिहायचे. मात्र काही संशोधनात्मक लिखाण करायचं असेल तर ते उलट आहे, म्हणजे राईट कडून लेफ्ट कडे जायचं आणि ते उलट लिखाण करायचं. तर त्यालाच आपण
मिरर रिडिंग म्हणतो, जर तुम्हाला वाचायचं असेल म्हणजे सहजासहजी आपलं संशोधन कोणी चोरू नये याच्याकरता त्यांनी काळजी घेतलेली आहे. आणि मग तुम्ही आरशापुढे दिसलं ते पान धरलं की तुम्हाला सरळ वाचण्यात येईल, अशाही प्रकारचं त्यांनी याच्यामध्ये करून ठेवलं आहे. त्यामुळं अनेक अशा प्रकारची त्याच्यामध्ये कलाकारी त्या ठिकाणी आहे. आणि जे आपले बिल गेट्स आहेत, तर खगोलशास्त्राविषयी, या असणाऱ्या जगाविषयी अनेक अशा प्रकारची माहिती ते ठेवतायत. नवीन तंत्रज्ञान जगाला देत आहेत आपल्या मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून. तर या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचं ते स्वप्न असावं कदाचित, की हे पुस्तक जगाला माहिती करून द्यावं आणि त्याचं असणारं भाषांतर करावं. आणखी काय आपण जगाला देऊ शकतो का, हा प्रयत्न याच्यातून केलाय. तर अशा रीतीनं जगातलं एक महागडं पुस्तक, ज्याची किंमत 1994ला 200 कोटी आहे, म्हणजेच आज 1000 कोटीच्या आसपास बसते. तर त्या पुस्तकाचं नाव होतं कोडेक्स लिसेस्टर. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा. सूचना जर आपल्याला किंवा हे जे आवडलं असेल तर निश्चितच आपलं मत मांडा. आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा घाळीव इतिहास. धन्यवाद.